Good evening, dear students. This is Ramakrishna Shende. Welcomes you in Genius English Coaching and Spoken class. And today, dear students, we are going to learn the topic noun number in this English learning series. Okay? So, are you ready? Noun number. What is number? Number means not here Sankhya. Here in Marathi it is called Vachan. Okay? So there are two numbers in English. There are two numbers. Which are they? Number one, singular number. And number two, plural number. Okay. It is called एकवचन in Marathi and anekvachan. Okay. So what is singular number and plural number? You can just imagine. So what is singular number? Let's see. चला बघूयात आपण singular number. A noun which denotes काय? What denotes? One person, place or thing is in singular number. म्हणजे जे नाउन एखादा व्यक्ती किंवा एखादं स्थळ किंवा एखादं प्लेस दर्शवितं त्या नाउनला आपण सिंग्युलर नंबरमध्ये आपण एक वचन आहे नाही का, कारण की ते एकुलतं एक आहे, ओनली वन. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, जसं हा बोर्ड आहे, हा एकच आहे म्हणून बरोबर आहे. हा मोबाईल आहे, एक आहे. एखादा पुरुष असेल, मॅन, हा सिंग्युलर आहे. बॉय मुलगा असेल, एखादा मुलगी असेल तर आपण गर्ल घेणार. एखादं झाड असेल तर आपण ट्री लिहिणार नाही का. आपलं समजा क्लासरूम आहे, क्लास नाही का. एखादी नदी असेल आपण ते etc. So all these nouns are singular noun because they denote one. Is that clear? Now what is plural number? Plural. हे समजणं महत्त्वाचं आहे की सिंग्युलर काय, प्लुरल काय आहे. तर प्लुरल काय? अ नाउन that denotes more than one person, place or thing is in plural number. म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू असतील, स्थळ असतील किंवा वस्तू असतील तर त्याला आपण काय म्हणू, प्लुरल नंबर म्हणू. बरोबर आहे. एक्झाम्पल घेऊ आपण, यांचेच प्लुरल घेऊ. मग बोर्डचं काय होईल, बोर्ड्स. मोबाईलचं प्लुरल मोबाईल्स. मॅनचे प्लुरल मॅन्स होत नाही, काय होतं, मेन. बॉयचे प्लुरल बॉयज. गर्ल गर्ल्स. ट्री ट्रीज. क्लास क्लासेस. रिवर रिवर्स एक्सेट्रा. सो सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर. आता बघा, हे समजणं खूप सोपं आहे की सिंग्युलर म्हणजे एक असेल तर सिंग्युलर आणि एकपेक्षा जास्त असतील तर प्लुरल. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं मित्रांनो, लिहिताना त्या स्पेलिंग्स कसं बनवतात. हे सगळ्यात जास्त विद्यार्थी चुका याच्यामध्ये करतात. अँड दॅट्स वाय वी हॅव टू सी हाऊ टू फॉर्म द प्लुरल नंबर्स. ओके, रेडी? सो लेट्स मूव. मग काय, फॉर्मेशन ऑफ प्लुरल नंबर. फॉर्मेशन ऑफ प्लुरल नंबर्स नाही का, म्हणजे अनेक वचन कसे बनवायचे सिंग्युलर नंबरपासून. आता मित्रांनो, जास्तीत जास्त जे म्हणजे नाउन असतात, जे सिंग्युलर नाउन असतात त्यांना आपण येस लावून. आता मगाशी बघितलं आपण की बोर्डचे बोर्ड्स केलेलं आहे, मोबाईलचे मोबाईल्स, बॉयचे बॉयज. सो मोस्ट ऑफ द नाउन्स आर मेड इन टू प्लुरल बाय ॲडिंग येस. एक्झाम्पल घेऊ, बाय adding
यस. मग 2 कॉलम बनवू ह्या ठिकाणी, सिंग्युलर अँड प्लुरल, आहे का. मग हा जसा पेन हा नाऊन आहे, हा सिंग्युलर एक आहे म्हणून आपण पेन म्हणणार, परंतु एकपेक्षा जास्त असतील तर आपण काय म्हणणार, पेन्स. किंवा एखादा लाईट असेल, लाईट, तर एक लाईट आहे म्हणून लाईट, परंतु भरपूर लाईट असतील किंवा 2पेक्षा जास्त असतील किंवा 2 असतील तर आपण काय म्हणणार, लाईट्स म्हणणार. जसं बॉटल आहे, पाण्याची बॉटल असते आपल्याकडे, बॉटल हा सिंग्युलर आहे, पण त्याचं प्लुरल काय होईल, बॉटल्स, बरोबर आहे. किंवा हा जसं बोर्ड आहे, बोर्ड मगाशी घेतलं, किंवा एखादं आपण काय म्हणतो त्याला, बल्ब घेऊ, बल्ब, बल्ब याचं प्लुरल काय, bulbs. So is that clear? So most of the nouns are made into plural by adding yes. Now see second, some nouns which end with yes, 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 ch, yes, o or x are made into plural by adding es. त्याला आपण काय जोडतो, es जोडतो. म्हणजे ज्या नाऊनच्या, सिंग्युलर नाऊनच्या शेवटीला काय येत असेल, एस येत असेल, डबल एस येत असेल, सी एच येत असेल, किंवा एस एस येत असेल, किंवा ओ येत असेल, किंवा एक्स येत असेल, तर अशा वेळेस प्लुरल बनवताना आपल्याला फक्त एस नाही तर ई एस वापरायचा असतो. याचे उदाहरणं घेऊ आपण. जसं ठीक आहे. आता जसं बघा आपण बस घेतलेलं आहे, बस कशाने एंड होत आहे, येसने. मग आपण याचे प्लुरल कसं बनवणार, बसेस. काय ॲड केलेलं आहे आपण, ई एस. जसं बघा आपण ग्लास घेतलेला आहे, ग्लास, याच्या शेवटीला काय येत आहे, डबल एस. मग याचं प्लुरल कसं बनवणार, ग्लासेस, म्हणजे ई एस जोडतो आपण. किंवा आपण समजा बेंच लिहिलेलं आहे, बेंच कशाने एंड होत आहे, सी एच. मग याचं प्लुरल बनवायचं असेल आपल्याला तर आपण काय करणार, ई एस लावणार, बेंचेस. किंवा आपल्याला समजा ब्रश लिहायचे, ब्रश, ब्रश कशाने शेवट होत आहे, एस एच. आपण काय लिहिणार, आपल्याकडे 4-5 ब्रशेस असतील तर ब्रशेस, ई एस लावलेला आहे आपण. किंवा आपण टोमॅटो किंवा पोटॅटो असतात आपल्याकडे, नाही का, पोटॅटो कशाने एंड होत आहे, ओ ने. मग आपण याचं प्लुरल काय होतं, पोटॅटोज. काय लावलेलं आहे आपण, ई एस. किंवा एखादा बॉक्स असेल, बॉक्स, बॉक्स, तर याचं काय होतं, बॉक्सेस. म्हणजे ज्या सिंग्युलर नाऊनच्या शेवटीला एस येतं, किंवा डबल एस येतं, किंवा सी एच येतं, किंवा एस एच येतं, किंवा ओ येतो, किंवा एक्स येतो, त्याचं प्लुरल करताना आपल्याला काय करावं लागतं, ई एस लावावं लागतं. इज दॅट क्लिअर. तर सगळ्याच नाऊंना फक्त एस लावून प्लुरल बनत नाही, यासमोर ओढू. पण याच्यामध्ये मित्रांनो सुद्धा काही एक्सेप्शन आहेत. एक्सेप्शन काय आहेत, जसं बघा काही नाऊन असतात ज्यांच्या शेवटीला आपण म्हटलेलं की ओ आहे, तर आपण काय लिहितो, ई एस लिहितो. परंतु काही नाऊन असतात ज्यांच्या शेवटीला ओ असतो, परंतु त्यांना फक्त येस लावूनच त्यांचं प्लुरल बनवतात, त्यांना येस लागत नाही. जसं आपण एक्झाम्पल घेऊ, रेडिओ. रेडिओचं प्लुरल काय होतं, रेडिओज. पियानो, पियानोचं काय होतं, पियानोज. फक्त येस लागत आहे, इथं आपण येस लावलेलं नाही आहे. किंवा समजा ऑक्स आहे, ऑक्स, ऑक्स म्हणजे बैल, नाही का. मग याचं प्लुरल ऑक्सेस होत नाही, जसं बॉक्सचे बॉक्सेस झालेलं आहे, त्याचं काय होतं, ऑक्सन होतं, ई एन लागलेलं आहे ठिकाणी, नाही का. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, इज दॅट क्लिअर. हे एक्सेप्शन आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहू की काही नाऊन असतात सिंग्युलर ज्यांचं शेवट एफ किंवा एफ ईने होतं. तिसरं पॉईंट घेऊया, नाउन्स एंडिंग विथ एफ और एफ ई आर form into plural by
चेंजिंग एफ और एफ ई इंटू व्ही अँड ॲडिंग एस. बघ हे समजून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. नाउन्स एंडिंग विथ एफ और एफ ई म्हणजे ज्या नाउनच्या शेवटीला काय असतं, एक तर एफ असतं किंवा एफ ई असतं. आर फॉर्म इंटू प्लुरल, त्यांचं प्लुरल कसं बनवलं जातं, बाय चेंजिंग एफ और एफ ई इंटू व्ही म्हणजे ते एफ किंवा एफ ईला कशामध्ये बदलवायचे, आपल्याला व्हीमध्ये बदलवायचे आहे. अँड ॲडिंग ई एस, आणि कशामध्ये त्याला काय ॲड करायचे, आपल्याला ई एस ॲड करायचे आहे. ओके, द्या लक्ष. आता तर फॉर एक्झाम्पल घेऊ आपण लिफ. लिफ म्हणजे पान, सिंग्युलर आहे. मग याचे प्लुरल करायचं असेल आपल्याला तर काय होईल, ल्यूज. बघा ह्या एफला आपण व्हीमध्ये बदललेलं आहे आणि मग ई एस ठेवलं. किंवा वाईफ, एखाद्याची पत्नी असते नाही का, एकच आहे, एफ ई आलेलं आहे शेवटी. पण समजा एखाद्याला 4-5, म्हणजे आजकाल तसं चालत नाही, ते अगोदर चालायचं, आता तसा विचारसुद्धा करायचा नाही. तर असतील समजा, तर आपण काय म्हणणार, वायूज. आपण ई एस जोडलेलं. बघा म्हणजे ह्या एफ ईला व्हीमध्ये बदललं आहे आणि ई एस जोडलेलं आहे. तसंच काफ, वासरू असते त्याला आपण काफ म्हणतो नाही. मग 2-3 असतील किंवा एकापेक्षा जास्त असतील तर आपण काज म्हणतो. किंवा नाईफ, नाईफ तर नाईव्ज. इज दॅट क्लिअर. म्हणजे ज्या सिंग्युलर नाउनच्या शेवटीला एफ येतं किंवा एफ ई येतं त्याचं प्लुरल करताना आपल्याला काय करायचं आहे, एफ किंवा एफ ईला व्हीमध्ये बदलून ई एस लावायचे. इज दॅट क्लिअर. पण जसं मित्रांनो इथं एक्सेप्शन आहे, इथं सुद्धा एक्सेप्शन आहे. म्हणजे काही नाऊन ज्यांच्या शेवटीला काय असतो, एफ असतो, त्यांना प्लुरल करताना फक्त एस लावतात. ते व्हीमध्ये बदलून ई एस लावण्याची गरज नसते. जसं फॉर एक्झाम्पल घेऊ आपण हँडकरचीप. आपल्याकडे रुमाल असते ना, हँडकरचीफ नाही का. मग याचे हँडकरचीफ नाही म्हणणार, तर काय होईल, हँडकरचीफ एस लावणार फक्त. आता लहान मुलांना पर्टिक्युलरली बघा, आपल्याला कधी कधी एवढे लांबलचक शब्द वाचता येत नाही, मग कसं वाचायचं याला. बघ इथं हँड, मग काय हा कर, आणि हा काय चिप. हँड कर चिप, हँड कर चिप. असं लहान मुलांना आपण म्हणजे शिकवू शकतो किंवा ते शिकू शकतो वाचण्याच्या प्रत्येक शब्दांना जोडून. हँड कर चिप. जसं डॉर्फ, गल्फ असते, गल्फ, गल्फ कंट्रीज म्हणतो नाही का. आता सध्या गल्फमध्ये काय आहे, युद्ध सुरू आहे नाही का, गल्फ्स. हां, किंवा डॉर्फ. यू नो डॉर्फ, व्हॉट इज डॉर्फ. डॉर्फ म्हणजे जो ठेंगणा मनुष्य असतो ना, जे आपण बालवीरमध्ये टोबा, हां, किंवा सर्कसमध्ये जोकर वगैरे असतो, त्याला डॉर्फ म्हणतात. म्हणून याचं काय होईल, डॉर्फ्स. सो दीज आर द एक्सेप्शन. ओके, इज दॅट क्लिअर. चलो समोर वळूया आपण. तर आपण बघितलं की मोस्ट ऑफ द नाउन्स आर मेड इंटू प्लुरल बाय ॲडिंग यस. And noun ending with yes, yes, ch or ech or o or x, they are made into plural by adding es, but there are some exception. मग काय एक्सेप्शन असतं. मग आपण बघितलेलं आहे की ज्या नाउनच्या शेवटीला एफ किंवा एफ ई असतो, तर त्या एफ किंवा एफ ईला काय आपण व्हीमध्ये बदलून ई एस लावतो आणि तर प्लुरल बनवतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, एक्सेप्शन आहे. आता नेक्स्ट मग पो nouns ending with y having consonant before it are formed into plural. बघा लिहिताना समजेल कदाचित तुम्हाला. आर फॉर्म इंटू प्लुरल बाय चेंजिंग y इंटू आय. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्या वायला आयमध्ये बदलायचे आहे. अँड ॲडिंग यस. ओके, म्हणजे हे एवढं बिलकुल सोपं आहे. नाउन एंडिंग विथ वाय म्हणजे ज्या नाउनच्या शेवटीला काय आहे, वाय आहे. हॅविंग कन्सनंट बिफोर इट म्हणजे त्या वायच्या समोर काय आहे,
कन्सनंट आहे. आता आपल्याला माहिती आहे कन्सनंट म्हणजे 26 जे अल्फाबेटमध्ये म्हणजे अल्फाबेटमध्ये आपले जे 26 लेटर्स आहेत त्याच्यापैकी ए ई आय ओ यू हे काय आहेत व्हावेल आहेत आणि बाकीचे 21 काय आहेत कन्सनंट. तर ते कन्सनंट असतील तर त्याचं प्लुरल बनवताना काय करतो आपण त्या वायला आयमध्ये बदलतो आणि मग ई एस लावतो. जसं बघा ह्या ठिकाणी आपण लिहू बेबी. आता बघा बेबीच्या शेवटीला काय येत आहे वाय, परंतु त्याच्या सुरुवातीला काय त्याच्या अगोदर काय बी. बी हे काय आहे कन्सनंट आहे आणि म्हणून आपण काय करणार त्याचे प्लुरल करताना वायच्या ठिकाणी आय करणार आणि ई एस ठेवणार. ओके. जसं बघा आर्मी लिहिलं आपण आर्मी वाय, वायच्या अगोदर एम आहे कन्सनंट आहे म्हणून काय लिहिणार आपण आर्मीज. बॉडी बॉडीज नाही का. मग डॅडीचं डॅडीज नाही करायचं पण हॉबी हॉबीज. इज दॅट क्लिअर. पण आता सगळेच जे नाऊन सिंग्युलर नाऊन वायने एंड होतात त्यांना त्या वायला आयमध्ये बदलून एस लावत नाही. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो याच्यानंतर की एखाद्या सिंग्युलर नाऊनचं एंडिंगला काय येत असेल वाय येत असेल मग आपण लिहू याला नाऊन एंडिंग विथ वाय बट हॅविंग व्हावेल बिफोर इट. म्हणजे रूल लक्षात ठेवायचे आपल्याला. काही कोणी परीक्षेमध्ये विचारणार नाही की कुठं कसं वापरायचं, पण हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे की कुठं वायला आयमध्ये बदलवायचं किंवा कुठं फक्त एस लावायचं आहे. तर नाउन्स एंडिंग विथ वाय बट हॅव्हिंग व्हावेल बिफोर इट आर फॉर्म्ड इनटू प्लुरल by adding only फक्त काय यस, फक्त येस जोडून त्याचं प्लुरल बनवतो. म्हणजे कोणतं नाऊन ज्याच्या शेवटीला वाय असेल पण त्याच्या सुरुवातीला काय असेल सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला नाही म्हणजे त्या वायच्या अगोदर काय असेल व्हावेल असेल. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण बॉय, इथं टॉय घेऊ, इथं रे घेऊ, इथं डे घेऊ, इथं आपण की घेऊ, मंकी घेऊ, त्याला मंकीच्या सोबत डंकी घेणारच आपण नाही का. तर बॉयचं प्लुरल बॉयज. फक्त आपण काय केलेलं मित्रांनो इथं एस लावलेलं आहे. वी डिडंट चेंज वाय इंटू आय जस्ट लाईक अर्लियर, कारण की ह्या ठिकाणी काय व्हावेल. तसंच मग टॉयचं टॉयच, रेचं रेज, डेचं डेज. आपल्या वीकमध्ये एका वीकमध्ये किती डेज असतात 7 डेज असतात नाही का. आपल्याकडे एक चाबी असेल तर की म्हणतो, परंतु चाब्या असतील अनेक म्हणजे कीज तर कीज. मंकी मंकीज, डंकी डंकीज. ओके. इज दॅट क्लिअर. तर अशा प्रकारे आपलं हे प्लुरल फॉर्मेशन असतं. पुन्हा याच्यामध्ये काही नाऊन सिंग्युलर असतात त्यांना येस सुद्धा लागत नाही, एस सुद्धा लागत नाही किंवा आय एस सुद्धा लागत नाही. ते वेगळ्या प्रकारेच बनतात. आपण ते सुद्धा बघून घेऊ नाही का. नंबर 6 सम नाउन्स आर मेड इंटू प्लुरल बाय ॲडिंग बाय by changing इनसाइड व्हावेल चेंज करून त्याचं प्लुरल बनवतात. आता ते बघू आपण कसं काय. मगाशी आपण उदाहरण घेतलेलं होतं सुरुवातीला. जसं मॅन, हा मॅन सिंग्युलर आहे मग याला येस सुद्धा लावत नाही, येस सुद्धा लावत नाही नाही का. मग काय करू आपण याला मेन, याचं प्लुरल काय मेन. म्हणजे आपण काय केलेलं आहे याच्या ठिकाणी ई लिहिलेलं आहे. तसंच मग वुमनचं, वुमन असेल तर वुमेन
नाही का. जसं टूथ आहे, टूथ एक दात नाही का. तर ह्या ठिकाणी आपण काय करणार, हे व्हावेल चेंज करणार, टीथ. 1 फूट जमीन असते, 1 फूट म्हणजे म्हणतो आपण फूट, फूट नाही का. माझा हा फूट 1 फूट, परंतु माझे 2 फीट. त्याने त्याला 1 फूट जागा मागितली, 1 फूट, 1 फूट, परंतु त्याने त्याला 2 फूट नाही किंवा फूटसुद्धा नाही, 2 फीट जागा मागितली. इज दॅट क्लिअर? माऊस, माऊस म्हणजे काय, उंदीर. याचं प्लुरल काय होतं, माईस. लाऊज, आता हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसणार आहे का, कोणाकोणाला माहीत आहे? लाऊज हा छोटासा एक प्राणी असतो जो घनघोर काळ्या जंगलामध्ये फिरत असतो. पर्टिक्युलरली हा फिमेलमध्ये जास्त फिरत असतो. डोंट माइंड फिमेल्स. ज्याला आपण काय म्हणतो, ते बरेचदा असे कामं करत असतात, जू मारणे म्हणतो नाही का, जू. मग याचं काय असतं, लाईस. डोंट टेक अदरवाइज, इज जस्ट फॉर फन. ओके. सो मॅन, मेन, वुमन, वुमेन, टूथ, टीथ, फूट, फीट, माऊस, माईस, लाऊज, लाईस. So these are plural with change inside vowel. म्हणजे यांना आपण येस लावलेलं नाही किंवा येस लावलेलं नाही. अजून काही असतात मित्रांनो जे दोन्ही सिंग्युलर आणि प्लुरल असतात, ते नंतर आपण डीपमध्ये दुसऱ्या टॉपिकमध्ये, कारण की तो लांब टॉपिक होईल. सो आय होप दॅट यू अंडरस्टूड नंबर टॉपिक. इट इज व्हेरी सिम्पल. वी हॅव टू पर्टिक्युलरली आय हॅव सीन इन मेनी ऑफ द स्टुडंट्स दॅट दे डू नॉट मेक प्रॉपर spellings while writing plural. Sometimes some students write a plural like this, so please pay attention to. If they are writing that I have 4 pens, so they are writing pens like this, pens. There are 3 boys, so they are writing like this, boys means apostrophe s. This is not correct, my friends. So plural noun is always written like this, boys, pens, trees, without. When we use apostrophe, जेव्हा आपण apostropheचा वापर करतो ते बिलॉंगिंग शो करतो, पजेशन शो करतो, जे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये, केसच्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. ओके. सो I hope you understood this topic and enjoyed, and you are learning and enjoying this series of learning English with Genius. So study and be genius with us. Thank you. Good night.